नमस्कार, पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत। आमदार सुहास कांदे यांची हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मागणी। नांदगाव तालुका संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली। पीक विमा कंपनी फक्त शेतकऱ्यांना मारण्यासाठी आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारचे एखादी कंपनी स्थापन करून या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत करावी। तसेच संपूर्ण नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा। भारडी, न्यायडोंगरी, बाणगाव हे 3 मंडळ दुष्काळ जाहीर करावे। शेतकऱ्यांना मागील वर्षाचे व या चालू वर्षाचे कांद्याचे अनुदान ताबडतोब देण्यात यावे। गारपिटी व अतिवृष्टीमध्ये गाय, बैल, म्हैस यांना मोठ्या प्रमाणात इजा व काही जनावरांचा मृत्यू झाला आहे, याची भरपाई देण्यात यावी। नांदगाव मतदारसंघात चारा संपत आला आहे, नव्हे तर संपलाच आहे, म्हणून राज्य सरकारने चारा छावणी सुरू करण्यात यावी। अशा विविध मागण्या आमदार सुहास कांदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून लक्षवेधी मधून सरकारकडे मांडल्या। त्यांना पंचनामे कोणते करावा, पीक कोणते शेतामध्ये असतात, कोणत्या पिकाला कोणते पंचनामे करावा याची कुठलीही माहिती नाही। पीक विमा कंपनी ऍड देते, 10वी पास मुलं हवेत आणि ते मुलं काम करतात। अध्यक्ष महोदय, याच्या विरोधामध्ये मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने कमीत कमी 25,000 लाभार्थींच्या वतीने मी हायकोर्टात गेलो अध्यक्ष महोदय, आणि हायकोर्टात गेल्यानंतर 1.5 वर्ष झालं अजून पीक विमा कंपनी हजर सुद्धा झाली नाही हायकोर्टामध्ये। सरकार हजर झालं परंतु पीक विमा कंपनी हायकोर्टामध्ये हजर नाही। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ही पीक विमा कंपनीच बंद करावी। ही फक्त पीक विमा कंपन्या फक्त ह्या शेतकऱ्यांचं रक्त पिण्यासाठी, शेतकऱ्यांना मारण्यासाठी जन्माला आली आहे। मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, की आपण एखादी पीक कंपनी स्थापन करावी आणि खरं तर त्याला शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। अध्यक्ष महोदय, पोलीस वार्तासाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव।